राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। जे सर्वांते जयाविये विश्व सर्व जेणे जिये हेतू जयाविये अचिंत्य जी। आपण सुसडा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानी आणसी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही। ज्याचा कधीही अस्त होत नाही, इथे माऊलीने म्हटलं आहे त्याचं आडनाव माहीत नाही। अस्त होण्याचं जे आडनाव आहे अस्तमानाचे, ज्या गोष्टीचा अस्त होईल असं आडनावसुद्धा ज्याला माहीत नाही, म्हणजे तो सूर्यकर्णांच्या राशी सुसडा। सडा म्हणजे सडा पडतो तो, सु म्हणजे चांगल्या गोष्टींचा सडा, जो सूर्यकणांच्या राशी, सूर्यकिरणांची जे सडा पडण्याची सकाळची जी पद्धत आहे, जो नित्य उदोज्ञानी असे रोज सतत त्याचा उदय होत असतो। अस्तमानाचे जे असी, ज्याचा अस्त होत नाही, सूर्याचा अस्त होतो याचा अस्त होत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मागच्या प्रवचनात आपण केला। संपूर्ण ब्रह्मस्थिती अनुभवल्याशिवाय याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत, तया अव्यंगवाणी या ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणो निस्मरे, तेथून तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊनी ठाके। या सगळ्या ओव्यांचा अर्थ म्हणजे 91 पासून ते 99 पर्यंतच्या ओव्यांचा अर्थ ही ब्रह्मस्थिती अनुभवल्यावर तुम्हाला प्राप्त होईल। कारण त्याचा अनुभव जोपर्यंत तुम्हाला ब्रह्मस्थितीचा येत नाही, तो स्पर्श तुमच्या मनाला, तुमच्या चित्ताला, तुमच्या संपूर्ण देहातल्या चैतन्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत या ओव्यांचा अर्थ तुम्हाला कळणार नाही, समजला तरी त्याचा अनुभव येणार नाही, आत्मसात तुम्हाला तो होणार नाही। कारण त्याचं कारण असं आहे, ती ब्रह्मस्थिती अत्यंत कष्टाने तुम्हाला ती मिळवावी लागते, त्याच्यासाठी सातत्य असावं लागतं। अचानक तुम्ही म्हणालात की मी ब्रह्मस्थिती ही अर्धा तास, 1 तास, 5 तास रोज ध्यानाला बसीन, असं शक्य होत नाही। संपूर्ण पंचेंद्रिय आणि मन एकवटून एका ठाई आत्मरूपामध्ये आणण्याची जी परिस्थिती आहे, आपण ज्यावेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला मनात अनेक वेगवेगळे विचार येतात, ध्यान सुटतं आणि आपण अनेक वेगळ्या विचारांत गुंतून जातो, त्याला ध्यान म्हणत नाही। केवळ परमात्म सुख याच्यासाठी परमात्म्याची आराधना, अंतरात्म्यातला असलेला भगवंत याच्या चरणाशी असलेलं स्थिरावलेलं मन, ही ब्रह्मस्थिती फार कष्टाने प्राप्त होते। त्याच्यामुळे ही ज्या वेळेला स्थिती प्राप्त होईल त्याला साधारण काही काळ जाईल, त्या काळानंतर आपण या ओव्यांचा विचार करणार आहोत। तुर्तास या ओव्या मी आता बाजूला ठेवून देतो आहे आणि आपण पुढच्या ओव्यांकडे वळणार आहोत। यथा क्षणो वेदविदो वदंती विशंती यतयो वितरागा, हा जो श्लोक आहे, या श्लोकाचं विवेचन करताना माऊलींनी ब्रह्माक्षर निर्देश योग या 8व्या अध्यायामध्ये ही 100वी ओवी आहे। सकळा जाणणेया जे लाणी तिये जाणीवेची जे खाणी तया ज्ञानियांची आयणी जया ते अक्षरू म्हणे। अक्षर कशाला म्हणतात या गोष्टीचा उच्चार माऊलींनी या ओवींमध्ये केला आहे। अक्षर या शब्दाबद्दलचं सगळं विवेचन या ओव्यांमध्ये आता पुढे आलेलं आहे। सकळा जाणणेया जे लाणी, ज्ञानाची जी खाण आहे ती आहे जाणीवेची जे खाणे। ज्ञान समजून घेण्यासाठी, ज्ञान आत्मसात करण्यासाठी किंवा ज्याच्यामध्ये ज्ञानाची खाण आहे असं तया ज्ञानियांच्या आयणी जया ते ज्ञानी लोक, विद्वान लोक, ज्यांना ज्ञान समजतं असे ते सगळे याला अक्षर म्हणतात। चंड वाते इन मोडे ते गगनेची की फुडे वाचुनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैसे। तेवी जाणणे या जे आकळिले ते जाणिवेलीचीपणेची उमाणले मग नेणिवेची तया म्हणितले अक्षर सहजे।
ओवी तुम्हाला अक्षर या शब्दाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते. अक्षर या शब्दामध्ये क्षर नावाचा एक शब्द आहे. क्षर या गोष्टीचा अर्थ नाश पावणारं, नष्ट होणारं. अक्षर हे कधीही नाश न पावणारं. ओम हे शब्द ब्रह्म म्हणजे सुरुवातीचं पहिलं अक्षर आहे. गणपती बाप्पाचं प्रथम रूप आहे, ज्या रूपाचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 20 ओव्यांमध्ये माऊलींनी केलं आहे. ते ओम हे अक्षर या सृष्टीतलं पहिलं अक्षर आहे, ज्याला अक्षर नाही. ओम हा नाद आहे. ओम हे शब्दब्रह्म आहे, याला कुठल्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा अक्षर नाही, म्हणून ते अक्षर आहे. अक्षराची निर्मिती झाली की त्याला अक्षर नाही, त्याचा नाश होत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी ही अक्षर रूपाने प्रत्यक्ष माऊली म्हणून आपल्यासमोर आहे. म्हणून माऊलींना अक्षर नाही, माऊली ही अक्षर आहेत. माऊली ज्या ठिकाणी स्थित आहेत त्या आळंदीमध्ये, त्या संजीवन समाधीचा अर्थ अक्षर आहे, कारण ज्ञानेश्वरी रूपाने प्रत्यक्ष माऊली तुमच्या आमच्या सोबत आहेत. आता तुम्हाला समजलं असेल, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केवळ एक पुस्तक नाही, हे अक्षर आहे. अक्षय असणारं ज्ञान ज्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, असा हा ग्रंथ ज्याला अक्षर म्हणतात, ते ज्ञानेश्वरी हे प्रत्यक्ष माऊलींचं स्वरूप आहे. ज्या वेळेला तुम्ही ज्ञानेश्वरी तुमच्या समोर धरता, त्यावेळेला प्रत्यक्ष माऊली तुमच्या समोर आहेत, या गोष्टीचं भान तुम्ही ठेवलं पाहिजे. इतकं मोठं महत्त्व या ज्ञानेश्वरीच्या अक्षरांना आहे. त्या अक्षरांमध्ये ज्ञान आहे. ती अक्षर म्हणजे प्रत्यक्ष माऊली आहेत, हे या ओव्यांमधून माऊलींनी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. आपल्याला सांगताना माऊलींनी एक गोष्ट अशी या ओव्यांमध्ये सांगितली आहे, म्हणूनी वेदविद नर म्हणती जया ते अक्षर, जे प्रकृतीसी परमात्मरूप. नीट विचार करा. म्हणूनी वेदविद नर, ज्या नराला, ज्या पुरुषाला, ज्या सृष्टीतल्या या प्रकृतीतल्या असलेल्या एका देहाला वेद प्राप्त आहेत. वेदविद, ज्याने वेदांचा उत्तम अभ्यास केलेला आहे, वेद निपुण जी व्यक्ती आहे, ज्याला वेदांचा संपूर्ण अर्थ माहीत आहे, ज्याने सगळे वेद वाचलेले आहेत, अर्थासहित ज्याला वेदांचा संपूर्ण अभ्यास आहे, असा नर, वेदविद नर. मग नेणिवेची या शब्दामध्ये म्हणते जया ते अक्षर हा शब्द जोडून घेतलेला आहे. पहिल्या ओवीमध्ये जो शब्द आहे, मग नेणिवेची तया म्हणितले, त्याच्या अक्षर सहज आहे, अगदी सहज ज्याला अक्षर म्हटलंय त्याचं उत्तर देताना म्हणून वेदविद नर म्हणती जया ते अक्षर का म्हणतायत? अगदी सहज त्याला अक्षर का म्हणतायत? कारण ज्याला नाश कधी होत नाही, वेदांचा निपुण असलेला नर प्रकृती देह हा ज्या ते अक्षर म्हणतो, जे प्रकृतीसी प्रकृतीमध्ये म्हणजे तुमच्या देहाच्या पलीकडे परमात्मरूप. आता नीट तुम्हाला या गोष्टींचा अर्थ उलगडेल. कितीही विद्वान असला, कितीही वेद उपनिषद पुराण या संपूर्ण विश्वातलं ज्ञान अक्षर रूपाने ज्यांनी प्राप्त केलेलं असा जो देह आहे, हा देह म्हणजे प्रकृती ही कालांतराने नष्ट होणारी वस्तू आहे. पुन्हा नीट समजून घ्या. मला माहिती आहे सांगायला थोडंसं अवघड आहे, तसंच ऐकायलाही थोडंसं अवघड आहे, आणि त्याच्या आकलनाचा जो विषय आहे तोही थोडा अवघड आहे. वेदविद नर, ज्यांना सर्व गोष्टींचा अभ्यास आहे, असे पुराणातला हा शब्द असल्यामुळे त्यावेळेला वेदविद म्हणजे वेदांना टोकाचं महत्त्व दिलेलं आहे. त्या काळामध्ये वेद हे अत्यंत टोकाचं असं ज्ञान मानलेलं आहे, जे आजही तेच आहे.
परंतु त्या काळातलं वेद हे अत्यंत टोकाचं ज्ञान आहे. आता शास्त्रानुसार अनेक विविध विषय आहेत ज्या विषयांमध्ये टोकाचं ज्ञान उपलब्ध आहे. आपण धरून चालू या विश्वातल्या आत्ताच्या टोकाचं ज्ञान, मग ते कोणतंही असू दे, संगणकाचं ज्ञान असेल, शास्त्राचं ज्ञान असेल, रॉकेट सायन्स असेल, कोणतंही या सृष्टीतलं कुठलंही ज्ञान जे परमोच्च शेवटचं जे टोक आहे ते आत्मसात केलेला नर देह, प्रकृतीचा देह, हा देह नश्वर आहे. तो क्षर आहे, तो संपून जाणारा आहे. त्याच्याकडे असलेलं ज्ञान त्या देहाबरोबर नष्ट होणार आहे. पण जे शिल्लक राहणार आहे सृष्टीत ते पुस्तकरूपी अक्षर आहे. अक्षर कोणत्याही परिस्थितीमध्ये या सृष्टीतून नष्ट होत नाही. म्हणून सूर्यापेक्षाही, सूर्यांच्या कणांच्या राशीच्या पेक्षाही या अक्षराला महत्त्व आहे. कारण सूर्याला सुद्धा उदय आणि अस्त आहे. जरी तो रोज उगवत असला तरी रोजचा त्याला अस्त आहे, अक्षराला अस्त नाही. अक्षराला अक्षर नाही. अक्षर एक कधीही नष्ट होणारी गोष्ट नाही, वस्तू नाही, परिस्थिती नाही, काळ नाही. यासाठी ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष भगवंत आहे. माऊली प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच्या रूपाने अक्षर आहेत. तुमच्याकडे ज्या वेळेला ज्ञानेश्वरी घरामध्ये वाचली जाते, त्याच्यावरती चिंतन केलं जातं, त्यावेळेला प्रत्यक्ष माऊली त्या ठिकाणी उपस्थित असतात. हा या ओव्यांचा अर्थ आहे. ज्ञानेश्वरी पुस्तक म्हणून कोपऱ्यात अडगळीत ठेवू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वरीवर भाष्य करताना सन्मानजनक शब्दांचा वापर करा. समजत नसेल तर ज्याप्रमाणे आईशी बोलतो त्याप्रमाणे हट्टाने ती ओवी समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्यक्ष माऊली सस्थित सगुण रूपात निर्गुण निराकार अक्षर रूपाने सगुण रूप आहे आणि ज्ञान रूपाने हे निर्गुण निराकार रूप या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. विषय अवघड असला तरी समजण्यासारखा आहे. थोडं चिंतन केलं तर लक्षात येईल. अक्षर हे सगुण रूप आहे. अक्षरं दिसतात. ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेली अक्षरं, ओव्या या डोळ्यांना दिसतात, म्हणजे ते सगुण रूप आहे. वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या ओव्या, वेगवेगळे प्रमेय, वेगवेगळे उदाहरणं, वेगवेगळे त्याच्यामध्ये असलेली शब्दांची रचना, शब्दांचे प्रकार, शब्दांचे अर्थ, पण त्याचे अनुस्वार असतील, मात्रा असतील, काना असतील, या सगळ्या गोष्टी हे सगुण रूप आहे ज्ञानेश्वरीचं. भगवंताचं, माऊलींचं हे सगुण रूप आहे. आणि त्याच्यामध्ये असलेलं ज्ञान म्हणजे या अक्षरांच्या पलीकडे असलेलं ज्ञान, ज्याला आपण म्हणतो मला कळत नाही, ज्ञानेश्वरी मला कळत नाही, याचाच अर्थ सगुण रूप दिसतं. त्याच्यामधलं ज्ञान ज्याला समजत नाही, त्यातला भगवंत, त्यातली माऊली तुला समजत नाही, कळत नाही, दिसत नाही. मग ती दिसण्यासाठी तुला अक्षर नावाचा शब्द, अक्षररूपी शब्दाचा अर्थ ज्याला अक्षर नाही, असं ते ज्ञान या शब्दरूपी अक्षरामध्ये माऊलींनी तुमच्यासाठी ठेवलं आहे. आता तुम्हाला उलगडलं असेल, अक्षर या शब्दाचा अर्थ किती गहन विषय आहे बघा. आजपर्यंत तुम्ही अनेक वेळेला अक्षर हा शब्द वापरला असेल, पण अक्षर या शब्दाला इतका गहन अर्थ आहे हे तुमच्या कधीही मनात आलं नसेल. माऊलींनी उलगडून सांगितलं आहे त्याच्यासाठी. अक्षर आणि विषयांचे विष ओलांडुनी, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी, आहाती देहाची बैसोनी झाडातळी. देहाला तरु म्हटलं आहे. चैतन्य देहात आहे. देहामध्ये
पाची इंद्रिय एकवटून मन एकवटून विषयांचे विष विषय याचा अर्थ असा आहे, या ठिकाणी विषय याचा अर्थ असा आहे की बाहेरचं सृष्टीतलं जे जग आहे ते संपूर्ण विषयाधीन आहे. डोळे उघडले का विषयांची सुरुवात आहे, डोळे बंद केले की फक्त परमात्मरूप आणि आत्मरूपाचा अनुभव आहे. परत एकदा सांगतो, डोळे उघडले की अनुभव सृष्टीतल्या जगाचा आहे. चैतन्य बाहेर येतं, चैतन्य डोळ्यातून बाहेर येतं, आपला आत्मा डोळ्यातून बाहेर येतो आणि सृष्टीचा उपभोग घेतो, तो विषयाधीन होतो. डोळे बंद केल्यानंतर आतमध्ये बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याला म्हणतात परमात्मरूप बघणं. पुन्हा एकदा सांगतो, विषयाधीन डोळ्यातून बाहेर येऊन बघणं, डोळे उघडले की जे दिसतं त्याला विषयाधीन म्हणतात. आतमध्ये बघण्याचं रूप आहे परमात्मरूप आहे आणि डोळे बंद करून विषयांचं विचार करणं हे विषयाधीन होण्यासारखं आहे. विषयाच्या अधीन होणं म्हणजे डोळे बंद केले आहेत तरीही विषयाच्याच विचारांमध्ये गुरफटलेला आहे, तो विषयाधीन झालेला आहे. डोळे बंद केले की परमात्म रूपात गेलं पाहिजे, डोळे उघडले की विषयाच्या ह्याच्यात आलं पाहिजे. हा नियम याच्यामध्ये डोळे बंद केल्यावर सुद्धा जर मी विषयांचाच विचार करत असेन तर मी विषयाधीन आहे. माझ्यात परमात्म स्वरूप आत्मरूप माझ्याकडे नाही, मला ते बघता येत नाही. यासाठी ब्रह्मस्थिती, ध्यान या सगळ्या गोष्टींचा विचार मागच्या प्रवचनात माऊलींनी सांगितला. या विषयांचे विष उलंडुनी याचा अर्थ हे विषयांचं बाजूला सारून द्यायचं आहे, झटकून टाकायचं आहे. जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त याचा अर्थ सगळ्या देहांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विषयाच्या अधीन होणार नाही याची तंबी देऊन, याची शिक्षा देऊन, याला कठोरपणे त्यांना आपल्या मनाच्या सोबत एकत्रित करून एका ध्यानात बसणं, एका पद्मासनात बसणं, एका ठराविक स्थितीमध्ये स्वतःला कोंडून घेणं, देहासकट पाचही इंद्रिय विषयांना आवरून कोंडून घेणं, ही स्थिती आहाती देहाच्या बैसोनी झाडातळी, या देहाच्या तरूच्या झाडात खाली संपूर्ण म्हणजे याचा अर्थ नाभिस्थित म्हणतात. हा कुंडलिनी योग आहे आत्मसंयम योगामध्ये. तो कसा कुंडलिनी योग आपल्याला आत्मसात करता येईल हा त्याच्यामध्ये योग हट्टयोगमध्ये जो प्रकार आहे तो त्याच्यात सांगितलेला आहे. प्रत्येकाला जमेल असं नाही, पण परमात्म रूप बघण्यासाठी ब्रह्मस्थिती निश्चित प्रत्येकाला, कितीही शरीराला त्रास असला तरी तुम्ही तो अनुभव घेऊ शकता. नाभिस्थित संपूर्ण देह एका ठिकाणी एकवटून तुमच्या दोन भुवयांच्या मध्ये तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करून परमात्म रूपाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करण्याची ब्रह्मस्थिती अनुभवणं हा या ओव्यांचा खरा अर्थ आहे. त्याच्यासाठी ज्याची जोड पाहिजे ते अक्षर आहे. अक्षरांमध्ये ज्ञान आहे आणि अक्षर समजण्यासाठी माऊलींची ज्ञानेश्वरी आहे. समजत नाही म्हटलं की विषय संपतो. समजलं नाही, न समजता गेला तर तुझ्या आयुष्यात जन्माला येऊन काडीचाही उपयोग नाही. अक्षर तुला समजलं नाही तर तुझ्या आयुष्यात येण्याचा काही उपयोग नाही. पण उरलेल्या सगळ्या गोष्टी या केवळ आणि केवळ विषयाच्या आहेत. केवळ अक्षर हा भगवंत रूपी प्रत्यक्ष सगुण अवतार आहे जो ज्ञानेश्वरी रूपाने तुमच्या समोर उपलब्ध आहे. नको तिकडे देव शोधण्यात फिरण्यात काही मतलब नाही. दोन हात वर करणारे अनेक देव तुम्हाला दिसतील, अनेक सद्गुरू तुम्हाला भेटत असतील, अनेक विषयांच्या अधीन झालेले अनेक गुरु. नंतर मग ते विषय वेगळा आहे. परंतु याच्या अधीन झालेले सगळे सद्गुरू, नंतर आलेल्या तुमच्या मनाला आलेला वाईट विचार की असे कुठे गुरु असतात, कारण त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी या अक्षर ज्ञानावरती घेतलेलं तुमचं प्रश्नचिन्ह याच्यामुळे तुम्ही दुरावता.
याच्यामुळे तुम्ही ज्ञानेश्वरीच्या मूळ ज्ञानापासून दुरावता, कारण तुम्ही 2 हात वरती केलेल्या सद्गुरूंच्या प्रतिमेच्या आकारामध्ये लुप्त होता. तुम्हाला म्हणून म्हटलं डोळे उघडे ठेवून जे दिसतं त्याच्या अधीन व्हायचं नाही आहे. माऊली सांगितलं आहे अक्षरांमध्ये ज्ञान आहे, तो भगवंत तुम्हाला शोधायचा आहे. त्याच्यासाठी डोळे बंद करून तुम्हाला संपूर्ण शरीर देहाच्या तळी झाडातळी बसून सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची बसून झाडातली ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजे. असा जो नरदेह आहे, जो निष्काम आहे, जो विरक्त आहे, डोळे बंद केलेत, या सृष्टीतल्या विषयांच्या अधीन नाही, विषयांचा विचार नाही, असा जो विरक्त या देहाच्या झाडाखाली आत्मस्वरूप परमात्मस्वरूप होऊन बसलेला आहे, तो जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजी. जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची सांकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती. ब्रह्मचर्य, संपूर्ण ब्रह्मचर्य तो पाळतोय निष्ठुरपणे, कठोरपणे तो संपूर्ण इंद्रियांना आपल्या हातामध्ये बांधून ठेवतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये इंद्रिय मन विषयाच्या अधीन होणार नाही याच्यासाठी तो स्वतः प्रायश्चित्त घेतोय. अशा देहाच्या झाडाखाली बसून जो ब्रह्मस्थिती अनुभवतोय, ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची थडीये वेद चुंबकडे. असं पद, असं स्वतःचं पद निर्माण होणं, असं स्वतःचा देह या ब्रह्मस्थितीमध्ये येणं, माऊलींनी काय म्हटलं नीट लक्षात घ्या, दुर्लभ आणि अगाध. अगाध अगदी शेवटचं टोक आहे. दुर्लभ फारच दुर्मिळ, मिळण्यास अत्यंत अवघड म्हणून दुर्लभ. सहजासहजी ही स्थिती नाही, सहजासहजी अनुभव नाही, सहजासहजी या टोकाचं ज्ञान, टोकाचं अक्षर, त्याच्यातला अर्थ समजणं, अगाध या गोष्टीचं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्यापर्यंत ते अगाध ज्ञान पोचणं शक्य नाही. भयानक त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. प्रत्येक गोष्ट ही विचाराअंती या सृष्टीमध्ये आत्मस्वरूप परमात्मस्वरूप ब्रह्मस्थितीमध्ये आणून त्याचा विचार करणं, अक्षर रूपामध्ये प्रत्यक्ष भगवंत पाहणं, ह्या सगळ्या गोष्टी माऊलींनी सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. हे न समजल्यामुळे बऱ्याच वेळेला हे योग उलटून लोक निघून जातात. पारायण करण्याची पद्धत अशी असली पाहिजे. 7 दिवसामध्ये केवळ वाचून ज्ञानेश्वरी बाजूला ठेवून दिलं झालं, एकही अध्याय, एकही गोष्ट कोणालाही समजत नाही. एक एक अध्याय, एक एक ओवी, एक एक वाक्य, एक एक शब्द ज्ञानेश्वरीचा अध्याय बसून समजून घेणं, याला पारायण म्हणतात. हो, वाचलं म्हणजे कुठे पारायण होतं काय? तुमच्या म्हणजे तुमच्या या देहाला या गोष्टींचा आत्मबोध होणं म्हणजे पारायण. ही पद्धत लुप्त होत चालली आहे, कारण आम्हाला समजत नाही, आम्ही दुसऱ्याला वाचून सांगतो, त्यांनी ऐकलं की नाही आम्हाला माहीत नाही, तो वाचतो, नंतर अनेक लोक बसलेली असतात, ते सगळं गुंडाळून ठेवतात. झालं म्हणून 7व्या दिवशी आपला सप्ताह झाला, 8व्या दिवशी काला करायचा, आपला परमार्थाचा भाग वर्षातला संपला. मी त्या व्यवस्थेवर ताशेरे ओढत नाही आहे. प्रत्येकाच्या मानसिक स्थितीत जे ज्याला योग्य वाटतं त्याप्रमाणे तो परमार्थ करतो. तो चुकीचा आहे का बरोबर आहे हा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की ही जी परिस्थिती, ज्ञानेश्वरीतलं ज्ञान, अक्षर म्हणजे भगवंत सांगण्याची जी वेळ आहे, सांगण्याची जी स्थिती आहे, सांगण्याचा जो विचार आहे, तो विचार या युगामध्ये, या आजकालच्या परिस्थितीमध्ये कोणीही करताना दिसत नाही. याचा खेद आहे. महाराज, प्रत्येक संत महात्म्य ज्यांच्या मुखातून अभंग आले ना महाराज, ते अक्षर झाले. नामदेव महाराज म्हटलं कुठलं चित्र डोळ्यासमोर येतं का हो? नामदेव महाराज म्हटलं का नामदेव महाराजांचं चरित्र, नामदेव महाराजांशी भगवंत बोलत होता चरित्र, त्या अभंगांमध्ये केलेलं वर्णन. नामदेव महाराजांचे अभंग, नामदेव महाराजांचं तुम्हाला एक महात्म्य सांगतो. या वारकरी संप्रदायामधलं नामदेव महाराजांनी लिहिलेल्या ओव्या
या सर्वात टोकाची जी 4 धाम आहेत, ज्याला आपण 4 धाम म्हणतो, हिमालयातली गंगोत्री, यमुनोत्री, बद्री, केदार, ही जी 4 धाम आहेत, तसंच एक 5वं धाम आहे तिथे हेमकुंड म्हणून. शीख धर्मियांचं गुरु गोविंद सिंगांचं एक गुरुद्वारा तिथे मोठा आहे हेमकुंडला. ते 5वं धाम आहे. तेही एक मोठं तीर्थ आहे, ज्या शेवटच्या टोकामध्ये, त्या 5व्या धामामध्ये शेवटच्या टोकामध्ये संत नामदेव महाराजांच्या 9व्या पद त्या गुरुद्वाराच्या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेली आहेत. समाविष्ट करणं, एखाद्या धर्माने वारकरी संप्रदायातल्या एखाद्या संतांचे अभंग आपल्या धर्मातल्या धर्मगुरू ग्रंथांमध्ये घेणं आणि जाहीर करणं की यापुढे कोणताही गुरु मानवी रूपामध्ये आता मान्य केला जाणार नाही. आता जो गुरु आहे तो गुरु म्हणजे अक्षर गुरु ग्रंथ हाच भगवंत, हे त्यांना नामदेव महाराजांनी सांगितल्यानंतर त्यांनी आत्मसात केलं. आमच्याकडे अजून ते आत्मसात होत नाही. आजही आमच्या ज्या महाराष्ट्रातनं हे जन्माला आलं, या महाराष्ट्रामध्ये 2 हात वर केलेले अनेक साधू संत फिरत आहेत. तुम्हाला नाही का दुःख वाटत या गोष्टीचं? या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही केला पाहिजे. म्हणून या पिढीने, आपल्या पिढीने उत्तम ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठीचा जो अट्टाहास आहे, जोपर्यंत मी या पृथ्वी तलावर आहे, जोपर्यंत या देहामध्ये मी आहे, तोपर्यंत हे अगाध, हे दुर्लभ, हे पद, हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान, अक्षररूपी भगवंताच्यामध्ये असलेलं ज्ञान समजून घेण्याचा, समजण्याचा, ही ब्रह्मस्थिती, हे परमात्मरूप बघण्याचा मी प्रयत्न करीन, असा संकल्प केला पाहिजे. उर्वरित आयुष्य या सगळ्या विषयांना सोडून आपण या मार्गाला आलो पाहिजे. ते पुरुष होती जे या परिलया जाती, तरी पार्था हेच स्थिती एक वेळ सांगू. अत्यंत उत्तम पुढची उभी आहे. वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. एक कथा तुम्हाला सांगायची आहे, ती छोटीशी कथा सांगतो. भगवंत श्रीकृष्ण गोकुळामध्ये ज्या वेळेला लोणी चोरायचे, ते लोणी चोरायला जाताना रात्रीच्या वेळी जायचे. आणि रात्रीच्या वेळेला लोणी चोरताना गोपिकांची जी तक्रार आहे ती महत्त्वाची आहे, की त्याच्या त्या दागिन्यांमधला जो प्रकाश आहे ना, त्याच्यात भगवंत जाऊन लोणी चोरतो. म्हणून यशोदा मातेने दागिने काढून घेतले. नाही म्हणले पितांबर आहे, त्या पितांबराचा प्रकाश आहे म्हणून, चंद्र असतो म्हणून, या सगळ्या कारणांनी गोपिकांनी अंधाऱ्या जागेमध्ये, ज्याच्यामध्ये एक कणाचाही प्रकाश नसेल, अशा ठिकाणी लोणी वरती आड्याला, म्हणजे शिंकाळं असतं त्याच्यामध्ये, ते लांब उंच हात पोचणार नाही अशा ठिकाणी ठेवलेलं असायचं. ते सुद्धा भगवंत श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह ती हंडी फोडून ते खायचा. तो कसा खातो बघायला गोपिका उभ्या राहिल्या होत्या. आणि गोपिकांनी जे बघितलं आहे ना, प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण निळाशार देहामध्ये रात्री स्वयंप्रकाशित स्वतःच्या प्रकाशात हे लोणी मटक्यातलं एकावर एक थर रचून तो हंडी फोडतोय. आणि ते लोणी ज्या हातातनं खाली पडतंय ते लोणीसुद्धा प्रकाशमान होत आहे. पांढरं शुभ्र प्रकाशमान लोणी आणि निळाशार तो वरती चढलेला कृष्ण, या प्रकाशात ते लोणी ते खात आहेत. आणि प्रकाशमान झालेला निळाशार कृष्ण या गोपिकांनी बघितला आहे. आणि ते रूप बघणं या गोपिकांचं भाग्य आहे. निळाशार स्वयंप्रकाशित भगवंत बघणं त्या गोपिकांचं भाग्य आहे. हे भाग्य तुम्हाला आम्हाला लाभण्यासाठी त्या गोपिकांचं जे प्रेम आहे ना, कृष्णावरची ती भक्ती आहे ना, त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. तितकी आत्मीयता पाहिजे की हा माझा भगवंत हा या ठिकाणी येतो, हा ते लोणी खातो, मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे. पण तो येतो, तो सगळ्याच रूपामध्ये येतो. पण त्याला प्रकाश कुठला आहे की ज्याच्यामुळे तो स्वयंप्रकाशित आहे. त्याची ती लीला बघितल्यानंतर, भगवंताचं रूप बघितल्यानंतर
त्या गोपिका त्या भगवंत रूपी कृष्णाच्या भक्तीत वेड्या झालेल्या आहेत. हा महाराज अट्टहास आहे. भक्तीचा अट्टहास जो प्रकार आहे ना, तो या ब्रह्मस्थितीचा अनुभव घेण्याचा अट्टहास हा तोच प्रकार आहे. वेळेचं बंधन पाळतो महाराज, तुर्तास थांबतो. पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.